सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्री गणेशाय नमः. हे सर्वांचे मूळ असणाऱ्या ओंकार स्वरूपा परमेश्वरा, ज्याचे संपूर्ण स्वरूप आणि ज्ञान आकलन होण्यासाठी वेदच प्रमाण आहेत, अशा तुला मी नमस्कार करीतो. जीवात्म्याला केवळ स्वानुभवानेच ज्याचे ज्ञान होऊ शकते, अशा सर्वव्यापक आत्मरूपी ओंकाराचा जय जयकार असो. देवा, सकलांच्या ठाई अर्थग्रहण शक्तीला प्रकाशित करणारा प्रकाश तूच आहेस, असे श्री निवर्तीचे नम्रसेवक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते लक्षपूर्वक ऐकावे. सर्व वेद वाङ्मय हीच उत्तम वेशधारी सुंदर गणपतीची मूर्ती आहे. त्याचे सुडोल आकारादी मंत्रवर्णरूपी शरीर निर्दोषपणे झळाळत आहे. मनवादी स्मृती गणेशाच्या विविध अवयवांच्या माध्यमातून स्वाभाविक हावभाव प्रदर्शित करतात. समृद्धीतील अर्थसौंदर्याचा ढब म्हणजेच लावण्याची जणू साठवणच आहे. 18 पुराणे हीच गणेश मूर्तीवरील रत्नजडित भूषणे असून छंदमय पद्यरचना ही त्यातील तत्वसिद्धांत रत्नाची पोंदणे झाली आहेत. लालित्यपूर्ण काव्यप्रबंध हेच श्री गणेशाचे विविध रंगी वस्त्र असून साहित्यातील शब्द आणि अर्थालंकार हे या वस्त्राचे दर्जेदार चकाकणारे तलमपोत आहे. पहा, काव्य नाटकाविषयी कौतुक बुद्धीने विचार केला तर ती गणपतीच्या पायातील लहान लहान घंटा असून अर्थरूपाने रुंझुनत आहेत. त्यातील तत्वसिद्धांताची सखोलपणाने पाहणी केली तर उचित पदाची अनमोल रत्ने दृष्टीस पडतात. व्यासादिक कवीची प्रतिभा हीच गणेशाच्या कटीचे वस्त्र म्हणून शोभत असून त्या प्रतिभेची सरलता पदराच्या सोंग्याला असलेल्या मोती कमालेप्रमाणे झळाळत आहे. आणि ज्या निरनिराळ्या तत्वसंप्रदायांना षडदर्शने म्हणतात, तेच या गणराजाचे 6 हात आहेत. या 6 हातात धारण केलेली आयुधे स्वाभाविकपणे त्यांच्या ते परस्पर भेदामुळे विसंवादी अशी आहेत. तर्कशास्त्र हे गणेशाच्या हातातील परशु आहे. न्यायदर्शन हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे. तर वेदांत हा ब्रह्मरसभरीत मधुर मोदक गणेशाच्या हाती मिरवत आहे. वेद प्रमाणवादी वार्तिकाच्या अभिप्रायानुसार बौद्धमत हे शून्यमत असल्याने ते स्वभावतःच व खंडित तुटलेलं आहे. त्यांचे रूपक म्हणून एक तुटलेला दांत गणेशाच्या एका हातात आहे. याच मार्गाने वर्णन करीत राहिले तर सहजपणाने गणेशाचा निरीक्षर सांख्याचा सत्कारवादरूपी वरदहस्त असून धर्मप्रतिष्ठा म्हणजे गणेशाचा अभयकर आहे. पहा, अत्यंत निर्मल योग्य अयोग्य असा विवेकपूर्ण विचार हाच या गणेशाचा ब्रह्मसुखाचा शुद्ध परमानंदाची प्राप्ती करून देणारा सरळ शुंडादुंड सोंड आहे. या संदर्भात परस्परातील संवाद हाच गणपतीच्या मुखातील दांत असून निपक्षता ही त्या दाताची शुभ्रता आहे. अंतस्फूर्तीशिवाय हेच ज्याचे बारीक डोळे आहेत, असा हा देव सर्व विघ्नांना दूर करणारा आहे. धर्ममीमांसा अतिस्फूर्ती ज्ञान हेच ज्याचे बारीक डोळे आहेत, असा हा देव सर्व विघ्नांना दूर करणारा आहे. धर्ममीमांसा आणि ब्रह्ममीमांसा हे गणेशाचे 2 कान असून त्यावर सतत चिंतन श्रवणांचे मधुर गुंजन करणारे मुनिरूपी भ्रमर गणपतीच्या गंडस्थलातून वाहणाऱ्या ज्ञानमदरूप अमृताचे सेवन करतात असे मला वाटते. श्रुती स्मृती वेद पुराणे यांतील तत्वार्थ रूप पौळांच्या आभूषणांनी तेजस्वी दिसणारी द्वैत व अद्वैत ही 2 गंडस्थळे आहेत. ती वादविवादामध्ये समशान शक्तीची असल्यामुळे गणेशाच्या गंडस्थळे सुद्धा परस्परांना खेटून एकत्र राहिली आहेत. उत्तम ज्ञान मकरंदरूपी देण्यात उदार असलेली 10 उपनिषदे हीच सुगंध फुले असून ती गणेशाच्या मुकुटावर अधिक शोभा देतात. ओंकारातील पहिली आकार मात्रा गणेशाचे 2 पाय, दुसरी उकार मात्रा मोठे पोट व तिसरी मकार मात्रा मोठे वाटोळी मस्तक आहे. आकार उकार मकार या 3 मात्रा एकत्र मिळाल्या असता जो ओंकार आकार होतो, त्यामध्ये सर्व साहित्य विश्व सामावते. म्हणून सद्गुरू कृपेमुळे या त्या संपूर्ण जगाच्या आदिबीजाला मी पुनश्च नमस्कार करतो. आता जी वाणीचे अपूर्व नित्य नवे वैभव दाखवते, जी चातुर्य शब्दकलाश्री सर्व विद्या कला याची सम्राज्ञी आहे, त्या विश्वमोहिनी श्री शारदेला मी नमन करतो. ज्यांनी मला या संसारात पुरातून तारून नेले, त्या सद्गुरूला मी हृदयांत आदरपूर्वक साठवले आहे. म्हणून मला विवेकाबद्दल विशेष व अतिशय आदर आहे. जेव्हा डोळ्यांना अंजनाची प्राप्ती होते, तेव्हा दृष्टीला विशेष बळ लाभते. सामान्यपणे जे सर्वांना दिसते त्यापेक्षा अधिक दिव्य दृष्टीचा लाभ होऊन ज्या ज्या ठिकाणी पाहावे तेथे भूमिगत महादानाचे प्रचंड खजिने दिसू लागतात. किंवा ज्याप्रमाणे चिंतामणाची प्राप्ती झाली असता कोणतेही श्रम न करता सर्व मनोरथ सफल होतात, त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने पूर्ण काम झालो आहे असे ज्ञानदेव म्हणतात. याकरिता जाणकारांनी गुरुभक्ती करावी. त्यामुळे अध्यात्मज्ञानाची प्राप्ती करून कृतकार्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातल्यामुळे फांद्या पानांना तरतरी येते, किंवा समुद्र स्नानामुळे त्रिभुवनातील सर्व तीर्थस्थानी स्नान केल्याची फलप्राप्ती होते,
किंवा अमृत सेवनामुळे सर्व रस चाकल्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे श्रीगुरूला मी वारंवार नमन करतो, कारण त्याला नमन केले की त्यामध्ये सर्व देवतांचा अंतर्भाव होतो. तसे श्रीगुरू इच्छित मनोकामना पुरवितो, म्हणून मी त्याला नमन करतो. आता एक सखोल विचाराने परिपूर्ण असलेली कथा आपण ऐका, जी सर्व कला कौतुकाचे वैभवाचे उगमस्थान किंवा विवेक वृक्षाचे अपूर्व उद्यान आहे, किंवा स्वर्गसुखाचे जन्मस्थान असे जे सर्व सिद्धांताचा साठा किंवा नवरसानी ओतप्रेत भरलेल्या सागराप्रमाणे ही कथा आहे. किंवा ही कथा म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म वस्तूच असून सर्व विद्यांचे मूळपीठ, सर्व शास्त्रसमूहांचे आश्रयस्थानच आहे. अथवा ही कथा वर्णाश्रमविद समग्र धर्माचे माहेर, सज्जनांच्या जिव्हाळा व सरस्वती देवीच्या सौंदर्य रत्नाचे भांडार आहे. अथवा व्यासाच्या विशाल बुद्धीमध्ये प्रवेश करून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रैलोक्यात प्रकट झाली. म्हणून ही कथा सर्व महाकाव्याची सम्राज्ञी व एक ग्रंथाच्या थोरपणाची खाण आहे. येथूनच नवरसादी काव्यरसांना डौलदारपणाचा आकार प्राप्त झाला आहे. तसेच या ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ऐका. या कथेमुळे शब्दशोभा उत्तम शास्त्रयुक्त झाली असून अतिघन अशा ब्रह्मज्ञानाला कोमलता प्राप्त होऊन ती अधिक वृद्धिंगत झाली. या कथेमुळे चतुर्थीला शांतपण प्राप्त झाले, सिद्धांताला माधुर्य लाभले आणि सुखाचे सौभाग्य परिपुष्ट झाले आहे. या कथेमुळे माधुर्याला मधुरता, शृंगाराला सुरेखपणा, योग्य वस्तूंना लोकमान्यता प्राप्त झाल्याने भलेपणा आला आहे. या कथेपासूनच कलेला कौशल्य प्राप्त झाले, पुण्याला विशेष शक्ती मिळाली. म्हणून या कथाश्रवणाने जन्मंजयाचे सर्व दोष सहज नाहीसे झाले. आणि क्षणभर निरीक्षण केले तर असे दिसते की रसांना सुरंगीपणाचे महाबळ व गुणांना अधिक गुणवत्तेचे वैभव या कथेने अधिक प्रमाणात दिले आहे. सूर्यांच्या तेजामुळे त्रिभुवन प्रकाशमय होते, त्याप्रमाणे व्यासाच्या विशाल बुद्धीने व्यापलेले विश्व लखलखते आहे. अथवा सुपीक शेतात बीज टाकले म्हणजे ते आपल्या परीने वाढत राहते. त्याप्रमाणे या महाभारत ग्रंथामध्ये सर्व विषय सर्व अंगाने बहरलेले आहेत. किंवा एखादा मनुष्य शहरात राहिला म्हणजे आपोआपच व्यवहार कुशल व शहाणा होतो, तसे सर्व अस्पष्ट अपरिचित विषय व्यासांच्या सर्वस्पर्शी वाणीमुळे उजळ प्रकाशित झाले आहेत. किंवा तारुण्याच्या प्रारंभिक कालावधीमध्ये स्त्रियांच्या अंगी लावण्यांचा भार विशेषत्वाने प्रकट होऊ लागतो. अथवा वसंत ऋतूचे आगमन झाले असता उद्यानातील छोट्या मोठ्या झाडाझाडावर वनशोभेची विपुल भांडारे उघडतात. अथवा सोन्यांची केवळ लगड पाहिली की ती वैशिष्ट्यपूर्ण वाटत नाही, परंतु त्याची सुंदर आकाराची भूषणे केली तर सोन्यांच्या सौंदर्य शक्तीची समज येते. त्याप्रमाणे व्यासांच्या वचनांनी अलंकारित केले म्हणजे हवी तशी स्वरूपता प्राप्त होते. हे ओळखून जगातील सर्व इतिहासांनी महाभारताचा आश्रय केला. अथवा जगात आपल्याला उचित सन्मान प्राप्त व्हावा म्हणून आपल्या ठिकाणी नम्रता स्वीकारून सर्व पुराणे आख्यानाचे रूप घेऊन महाभारतात प्रविष्ट झाली. म्हणूनच हे जे महाभारतात नाही ते त्रिभुवनात कोठेही आढळणार नाही. असे झाल्यामुळे व्यासाने उष्टावलेल्या म्हणजे व्यासोचिष्ट जगत्रय अशी म्हण रूढ झाली आहे. अशा रीतीने जगात परमार्थाचे उगमस्थान असलेली ही सुरसपूर्ण कथा वैशंपायन मुनी जन्मंजय राजास कथन केली आहे. तेव्हा अद्वितीय सर्वोत्तम एकमेव पवित्र अनुपम्य सर्व कल्याणकारी असे आहे. वस्तूंचे स्थान तुम्ही एकाग्रतेने ऐका. आता महाभारत रूपी कमळातील सुगंधी रेणूच असलेला प्रसंग श्रीकृष्णाने व्यासानी हे महाभारत रूपी अपार लोणी काढले आहेत. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.